म्हणावं लागेल, ते पाळलं म्हणावं लागेल। 17 सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं, विखे पाटील साहेबांनी पाळलं, आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं। नाही ते प्रमाणपत्र एक एक कव्हाण्या दिलेत ना, पण कशातून दिलेत, काय केलेत, उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे परवाच्याला। आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात, तेही काम केलंय, काम चालू आहे। केसेस मागे घ्यायचं काम सुरू केलंय, काही घेतल्यात पण, आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकरीच्या बद्दल, निधीच्या बद्दल केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे। उगाच करून अकरास ताळेपणा करायचं मला सवय नाही, पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत, काय वाटलेत, मी हे उद्या बघणार। हे तुमचंही खरं आहे, हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली कुणबी प्रमाणपत्र। आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र, पण मला ते उद्या बघायचे कसे केलेत, कशा माध्यमातून केलेत, काय गेलं, मी बघितल्याशिवाय बोलत नाही। मी त्यांनी चुकलेलं जरी असलं, त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे, आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरीही मी पुढचं बरोबर करणार आहे, कारण याच्यावर मी परवा बोलणार आहे करायचंय काय। त्यामुळे उद्याच्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे, कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिलेत। म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना कोणी प्रमाणपत्र दिलेत त्यांनी उद्या 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत अंतर्वाली लिहावं, 3 वाजू द्या पण यावं, आपण त्याच्यावरती मी त्यांची चर्चा करतो, कसं दिलंय, काय केलंय, आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो। फक्त गैरसमज पसरवून देऊ नका, कोणी पसरवून घेऊ नका, बरोबर करणार। कोणचं दिलं असतं मी तोंडाने सांगितलं ना, शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का, गॅजेटेडच्या माध्यमातून दिले, शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार, आणि गॅजेटच्या प्रमाणे जरी दिले असले तरीही परवाच्याला मी बरोबर करणार। मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं ती, आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरू होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।